आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। सुशीला होनमोरे यांच्या प्रथम स्मृतिदिनी भावपूर्ण अभिवादन, आरोग्य शिबिर व प्रवचनाने कार्यक्रम संपन्न। माजी जिल्हा परिषद सदस्या स्वर्गीय सुशीलाताई होनमोरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने भावपूर्ण अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमास जत तालुक्यातील पूर्ण विभागातील मान्यवर शिक्षक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष काटे, तालुका उपाध्यक्ष सिद्धन्ना शिंगे, शिक्षक राज्य नेते मच्छिंद्र एनापुरे, शिक्षक समितीचे अप्पासाहेब सौदागर तसेच पदवीधर शिक्षक एमजी होनमोरे आदी मान्यवरांनी सुशीला यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। यावेळी उपस्थितांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। यावेळी हरिभक्त पंडित परशुराम होनमोरे महाराज आणि लायप्पा सन्नोरे महाराज यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते। त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे उपस्थितांना मार्गदर्शन मिळाले आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले। तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुमेध क्लिनिक सोलापूर यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात डॉक्टर बीबी कांबळे व डॉक्टर दिगंबर गायकवाड यांनी विविध आजारांची तपासणी करून नागरिकांना योग्य आरोग्य मार्गदर्शन केले। विशेषतः वजन नियंत्रण व आहार नियोजनाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। या कार्यक्रमाचे संयोजक शिक्षक नेते लखन होनमोरे, शिवाजी होनमोरे व मंजुनाथ होनमोरे यांनी केले। तसेच कार्यक्रमास काडसिद्ध काराजनगी संगप्पा पुजारी, माजी सरपंच कल्लाप्पा शिंगे, हनुमंत शिंदे, रामण्णा सन्नाळे आणि मुख्याध्यापक बसवराज बिरादार यांनी सहकार्य केले। या स्मृतिदिन कार्यक्रमातून सुशीलाताई होनमोरे यांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।